एमआयएम पक्षाचं पतंग चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली। या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले। मकर संक्रांतीच्या काळात मतदान असल्यामुळे रंगाद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। तर हातात पतंग घेऊन यावर्षी मकर संक्रांत जोरदार साजरा करणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। आता यावर्षी हे दोघं नेते साजरा करणार की नाही करणार मला माहीत नाही आहे, पण इम्तियाज जलील नक्की यावेळी या वर्ष मकर संक्रांती खूप जोराने साजरा करणार आहे। माझ्या हातात पतंग असणार आहे आणि जे कट्टर हिंदुत्ववादी पार्टीशी संबंधित आहे, माझी अपेक्षा आहे की त्यांच्या हातात पण 14 तारखेला पतंग असू द्या। आपण बघू कोण कोणाला कापतं। जेव्हा अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य देता ना, एक गोष्ट लक्षात येते, कहीं ना कहीं डर सता रहा है, कहीं ना कहीं खौफ सता रहा है